नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सचिन. माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण डायबिटीज या आजाराविषयी थोडी माहिती घेणार आहोत. बऱ्याच पेशंट येतात, मी या आजारामध्ये काय काय खाऊ, काय नको खाऊ, काय करू, काय नको. म्हणूनच त्यांच्यासाठी म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे की त्यांना समजून यावं की काय काय आहारामध्ये घ्यायचं आणि काय कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या त्यांना टाळायच्या आहेत, जेणेकरून त्यांची शुगर कंट्रोलमध्ये राहील. ठीक आहे, तर आपण सुरुवात करताना डायबिटीजविषयी थोडीशी माहिती घेऊया. डायबिटीज म्हणजे काय? तर डायबिटीज म्हणजे रक्तातल्या शुगरचं प्रमाण हे वाढणे. ठीक आहे. बरं, आता हा आजार जवळपास जगभरामध्ये, हा आजार म्हणण्यापेक्षा विकार, हा विकार जवळपास 53.7 करोड लोकांना जगामध्ये आहे आणि जवळपास 7.7 करोड भारतीयांना आहे किंवा 8 करोड भारतीयांना असं म्हटलं तरी चालेल. जगामध्ये सर्वात चायना ह्या आजारामध्ये सर्वात पुढे आहे. चायनामध्ये सर्वात जास्त पेशंट डायबिटीजचे भेटतात आणि त्याच्या खालोखाल भारतामध्ये हे पेशंट सापडतात. आता जर भारतामध्ये स्पेशली बघायचं झालं तर केरळाचा जास्ती पेशंट्स भेटतात केरळामध्ये. केरळ, त्याच्यानंतर तामिळनाडू, गोवा, आंध्र प्रदेश. ठीक आहे. जनरली हा आजार सेडेंटरी लाईफमुळे होतो आहे आणि सेडेंटरी लाईफ म्हणजेच आपण बैठी जीवनशैली. आहारामध्ये काय काय घ्यायचं आहे? धान्य, कोणकोणते धान्य घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही डायबिटीजच्या पेशंटसाठी? गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, त्याच्यानंतर वरी, ओट्स, मल्टीग्रेन आटा यासारखे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. आता कोणते पदार्थ टाळायचे? तर मैद्यापासून बनवलेले पदार्थ कुठलेही असू देत, जसे नानकटाई, त्याच्यानंतर ब्रेड, नान, त्याच्यानंतर रोटी, टोस्ट, खारी, बटर. ठीक आहे, हे सर्व आपण टाळायचे आहेत. कडधान्यांमध्ये कोणकोणते आपण धान्य अशा प्रकारचे आहेत जे आपण घेऊ शकतो? तर जनरली सर्व प्रकारचेच कडधान्य आपण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये मोड आलेले कडधान्य हे जास्ती चांगले असतात, कारण की त्याच्यामध्ये प्रोटीन जास्ती भेटतात. बाकीच्या आपण डाळी सर्व प्रकारच्या घेऊ शकतो. त्याच्यामध्ये मसूर डाळ, चणा, त्याच्यानंतर उडीद डाळ, सोयाबीन, राजमा, चवळी, वाटाणा, वाल, फरसबी, तूर, मूग, मटकी या सर्व प्रकारच्या डाळी आपण खाऊ शकतो. फळांमध्ये कोणकोणती अशी फळे आहेत जे आपल्याला टाळायची आहेत किंवा ज्याच्यामुळे आपली शुगर वाढू शकतो, ती खाताना जरा काळजी घ्यायची आहे. तर मेनली 4 ते 5 फळे आहेत ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त शुगर वाढत असते. ते म्हणजे आंबा, चिकू, केळी, द्राक्ष, फणस आणि सीताफळ. ह्या फळांव्यतिरिक्त म्हटलं तर कोणत्याही फळाचा ज्यूस घ्यायचा नाही, कारण त्याच्यामुळे डायरेक्टली आपली ग्लुकोज लेवल जास्ती प्रमाणात वाढू शकते. आणि ऊसाचा रसही घ्यायचा नाही आहे. आता कोणकोणती फळे आहेत जी आपल्याला खायची आहेत? तर ह्या फळांमध्ये बघितलं तर आपण संत्री, मोसंबी, त्याच्यानंतर सफरचंद, पेर, नाशपती, ज्यालाच आपण नाशपती म्हणतो, त्याच्यानंतर डाळिंब, अननस, पेरू, पपई, कलिंगड, लिची, स्ट्रॉबेरी, चेरी पण बिना प्रोसेस केली, म्हणजे प्रोसेस करून मग केकवरती वगैरे ठेवतात ना, शुगर ॲड केलेली, ती नाही म्हणत मी. फ्रेश असेल ती, जी झाडावर लागलेली असते ती चेरी. त्याच्यानंतर डाळिंब, अननस 2 ते 3 फोडी आपल्याला घ्यायच्यात. पपईच्यासुद्धा तसंच आहे, 2 ते 3 फोडी. कलिंगडसुद्धा 2 किंवा 3 फोडी, कारण हे जास्त प्रमाणात घेतल्यामुळे शुगर वाढू शकते. त्याच्यानंतर जाम खाऊ शकतो आपण. जाम म्हणजे झाडावरचे जाम म्हणत नाही आहे मी. त्याच्यानंतर जांभळे, करवंद, बोर, ताडगोळे, किवी फ्रूट, त्याच्यानंतर ड्रॅगन फ्रूट, ही अशी सर्व प्रकारचे फळे आपण खाऊ शकतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही. पण फळेसुद्धा थोड्या प्रमाणात खावीत. एखादं फळ दिवसात तुम्ही खाऊ शकता. आता हिरव्या पालेभाज्यांमध्ये कोणकोणत्या अशा आहेत की तुम्ही खाऊ शकता? तर तसं बघायला गेलं तर सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या तुम्ही खाऊ शकता. याच्यामध्ये आहे पालक, मेथी,
शेपू, मटर, मशरूम, कांदेपात, टाकळा, चुका, कारले, शेवग्याच्या शेंगा, शिमला मिरची, त्याच्यानंतर लाल भोपळा, दुधी भोपळा, दोडका, वांगी, गवार, भेंडी, हे सगळे प्रकार आपण खाऊ शकतो. आता कुठल्या कुठल्या टाळायचे आहेत फळभाज्या किंवा पालेभाज्या, तर ज्या फळांमध्ये किंवा ज्या भाज्यांमध्ये स्टार्च जास्ती असतं त्या आपल्याला टाळायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल बघायचं झालं तर बटाटा, सुरण, रताळी शक्यतो अव्हॉइड करायचे. तुम्ही आठवड्यातून थोडंफार खाऊ शकता, पण शक्यतो टाळायचीच आहेत. फ्लॉवरसुद्धा त्याच्यामध्येच आला. ठीक आहे. आता सलाडमध्ये आपण काय काय घेऊ शकतो असं म्हटलं तरी चालेल, किंवा कंदमुळं, काकडी, टोमॅटो, गाजर, कांदा, त्याच्यानंतर कोबी, बीट इत्यादी आपण घेऊ शकतो. पण हे पदार्थ कच्चे कापून आपण सलाडमध्ये जेवणाबरोबर घेतलं तर चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात फायबर भेटतं आणि पोटही साफ होण्यास मदत मिळते आणि पोटही लवकर भरतं. गाजर किंवा बीटचा ज्यूस वगैरे नाही घ्यायचा आहे, कारण की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ज्यूसमध्ये शुगर कंटेंट हे जास्ती असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला शुगर लेवल ही वाढू शकते. बरं, आता नॉनव्हेजमध्ये आपण काय काय खाऊ शकतो आणि काय काय नाही. तर तसं बघायला गेलं तर नॉनव्हेजमध्ये मासे पण कशातले, कालवणातले किंवा तुम्ही रश्श्यातले म्हणतात त्यातले असे घेऊ शकता, किंवा भाजलेले मासे जे असतात तेही तुम्ही घेऊ शकता. अंडीमधलं म्हटलं तर पांढरा भाग तुम्ही घेऊ शकता आणि पिवळा भाग नाही खायचा आहे, तुम्हाला अवॉइड करायचं आहे. चिकन खाऊ शकता. आता कोणकोणत्या गोष्टी अव्हॉइड करायच्या आहेत नॉनव्हेजमध्ये जेणेकरून कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर याच्यामध्ये अंड्याचा पिवळा बलक, कारण त्याच्यामध्ये जास्ती प्रमाणात फॅट असतं, त्यामुळं ते अव्हॉइड करायचं आहे. बीफ, पोर्क, त्याच्यानंतर लिव्हर, मेंदू, किडनी असे जे जास्ती प्रमाणात कलेजी वगैरे टिट्टा आपण जे घेतो ना ते नाही करायचं आहे. तळलेले पदार्थ किंवा शॉर्मा वगैरे जे असे बाहेर पदार्थ मिळतात ते नाही करायचे आहेत. किंवा प्रोसेस्ड मीट असतं ना जे किंवा पॅक्ड मीट जे आजकाल रेडी टू कुक असं भेटतं ते सुद्धा अवॉइड करायचं आहे. आणखीन म्हटलं तर बकरी, मेंढी, बोकड यांचं मटण शक्यतो टाळायचं आहे. ड्रायफ्रूट्समध्ये कोणकोणती फळं आपल्याला खायची आहेत, तर ड्रायफ्रूट्समध्ये आपण काजू, पिस्ता, बदाम, जर्दाळू हे सर्व खाऊ शकतो. टाळायचे आहेत कोणती, शक्यतो खजूर टाळायचे आहेत. खजूर एखाद दुसरं तुम्ही खाऊ शकता, पण जास्ती प्रमाणात खाल्ल्यानंतर ना शुगर ही वाढणारच आहे, त्यामुळं खजूर शक्यतो अव्हॉइड करायचे आहेत. बरं, तेलाचा प्रकार. आता तेलाचा प्रकार हा शक्यतो बदलत राहावा. कोणकोणतं तेल घ्यावं तर त्यामध्ये, तर तुम्ही सोयाबीन तेल घेऊ शकता, शेंगदाणा तेल घेऊ शकता, त्याच्यानंतर मग नारळाचं असू देत किंवा मग राईस ब्रान असू देत, किंवा सनफ्लॉवर, मोहरीचे तेल, तिळाचे तेल किंवा करडईचे तेल अधूनमधून बदलत राहायचं आहे. असं म्हणजे काही तेल जास्ती वापरायचं नाही आहे, कुठल्याही प्रकारचं वापरा. पण जवळपास एका माणसाला एका महिन्यासाठी जास्तीत जास्त 1 लिटर तेल वापरावं, डायबिटीजच्या माणसासाठी स्पेशली, किंवा ज्या माणसाचं कोलेस्ट्रॉल जास्त आहे त्या माणसासाठी. आता कोणत्या प्रकारचं तेल किंवा अव्हॉइड करायचं आहे, तर वनस्पती तूप, डालडा ज्याला म्हणतो आपण, किंवा पाम तेल, ठीक आहे, ह्या प्रकारचं टाळायचं आहे, ते घ्यायचं नाही आहे. ठीक आहे. आता आपण बघूया की नाश्त्यामध्ये कोणकोणते पदार्थ घेता येतील. तर नाश्त्यामध्ये आपल्याला पोहे आहेत, किंवा मग तुम्ही उपमा, चुरमुरे, त्याच्यानंतर साधा डोसा, इडली, भाजी चपाती, दूध, चहा चपाती किंवा दूध चपाती किंवा थालीपीठ, मेथी पराठे किंवा साधा पराठा घेऊ शकता, किंवा दलिया, खाकरा, ढोकळा असं घेऊ शकता. पण ही थोड्याफार प्रमाणात घ्यायचं आहे, एकदम जास्ती प्रमाणात कुठलंही नाही घ्यायचं आहे. आता चहा किंवा कॉफी जर असेल तुम्ही पित असाल नाश्त्यामध्ये, तर ते शक्यतो करून तुम्हाला बिना साखरेचं घ्यायचं आहे. चहा असेल, कॉफी असेल, दूध असेल, लस्सी असेल, ताक असेल किंवा लिंबू पाणी प्यावंसं वाटलं तर ते, पण शक्यतो साखर त्यात टाकायची नाही. आणि जर जास्त असं तुम्हाला वाटलं की
साखरेची क्रेविंग होती आणि घ्यावी साखर, तर मग तुम्हाला शुगर फ्री पावडर येते, त्यातली 1 चमचा तुम्ही टाकून घेऊ शकता त्याच्यामध्ये, किंवा मग गोळी वापरू शकता शुगर फ्रीची. ठीक आहे. आता तुम्हाला कोणकोणते पदार्थ नाश्त्यामध्ये अवॉइड करायचे आहेत, तर तळलेले पदार्थ सगळेच अवॉइड करायचे आहेत. जसं पुरी, पापड, त्याच्यानंतर चिवडा, फरसाण, फाफडा, समोसा, कचोरी, वडापाव, पकोडे असू दे, चायनीजचे नूडल्स असू देत, पिझ्झा, बर्गर, त्याच्यानंतर लोणचं असू देत, फास्ट फूड कुठल्याही प्रकारचं असू देत, कोल्ड्रिंक्स असू दे, कोल्ड्रिंक्समध्ये खूप शुगर असते. त्याच्यानंतर मग कुठल्याही प्रकारचे साखरेचे किंवा गुळाचे पदार्थ हे नाही घ्यायचं. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही खीर वगैरे असेल किंवा मग शिरा असेल, किंवा मग कुठला जॅम, सॉस, बुंदी, जलेबी, लाडू, करंजी, सगळे पदार्थ आपल्याला अवॉइड करायचे आहेत. आता तांदूळ किती खायचे किंवा काय काय करायचं आहे, तर हे जर बघायचं झालं तर मग दिवसातून तुम्ही एक वाटी, एक बाउल, छोटा बाउल किंवा एक छोटी वाटी तांदूळ घेऊ शकता. जास्तीत जास्त एकदा खा किंवा 2दा, शुगर किती आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. त्याच्यानंतर बिस्किटे, तुम्ही बिस्किटे कोणकोणत्या प्रकारची खाऊ शकतात, तर शक्यतो बिस्किटे अवॉइडच करायचे आहेत, कारण ती मैद्यापासूनच बनलेली असतात. तरी पण खायची असल्यास शक्यतो तुम्ही न्यूट्रो चॉईस वगैरे घेऊ शकता, मारीची बिस्किट खाऊ शकता ज्याच्यामध्ये शुगर कमी आहे ती, किंवा डायजेस्टिव्ह मरी घेऊ शकतात, किंवा विदाउट शुगर फ्री बिस्किट्ससुद्धा येतात, अवेलेबल असतात, ती घेऊ शकतात, किंवा ओट्स वगैरे आहेत ते पण घेऊ शकतात. आता कोणकोणत्या प्रकारची बिस्किट तर तुम्हाला अवॉइड करायची आहेत, तर ज्या बिस्किटांमध्ये शुगर कंटेंट जास्ती आहे ती अवॉइड करायची आहेत. फॉर एक्झाम्पल पार्लेजी, त्याच्यामध्ये शुगर जास्ती असते. 2020 कोणतेही प्रकारचं गोड बिस्किट असेल, डार्क फंटॅसी असू देत, त्याच्यानंतर सनफिश असू देत, टायगर असू दे, क्रॅकजॅक असू देत, किंवा चॉकलेट्स वगैरे असू देत, हे सगळं आपल्याला अवॉइड करायचं आहे. मित्रांनो, आहारामध्ये हे सगळं आपल्याला घ्यायचं आहे आणि काही ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या टाळायच्या आहेत. ज्या गोष्टी ह्या ज्या सांगितल्या आहेत त्याच्याप्रमाणे तुम्ही टाळत असाल तर तुमची शुगर चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये राहील. डायबिटीजच्या पेशंटने आणखीन काय काय करावं, तर डायबिटीजच्या पेशंटने दररोज चालणं ठेवावं, जवळपास एक 15 ते 20 मिनटं सकाळी किंवा 15 ते 20 मिनटं संध्याकाळी चालावं. त्याच्यामुळं शुगर मेंटेन राहण्यासाठी मदत मिळते. आणखीन गोष्टी म्हटल्या, जेवणानंतर लगेच कधीही पेशंटनी झोपू नयेत. जेवणाच्या वेळा ह्या टाईम टू टाईम असाव्यात. जसं सकाळचं जेवण हे दुपारी 12 वाजण्याच्या आत असावं आणि संध्याकाळचं जेवण म्हटलं तर हे जवळपास 8 किंवा 9च्या दरम्यान असावं. जनरली 7 किंवा 7 नंतरनं शक्यतो गोड खाणं टाळावं किंवा रात्रीचं गोड खाणं टाळावं, कारण रात्रीच्या वेळेस इन्सुलिनचं प्रमाण सिक्रेट होण्याचं प्रमाण जे असतं ते कमी होत जातं. या प्रकारे तुम्ही काळजी घ्या आणि व्यवस्थित राहा.